नमस्कार प्रेक्षकांनो, मी जान्हवी. आपण पाहताय विश्वा माय मराठी. मी नेहमीच म्हणत असते की प्रत्येक जण स्वतःसाठी जगत असतो, पण आपण स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेने जगणारे खूप कमी लोक आहेत. आणि असंच एक व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीसाठी आले आहेत, ज्यांना लोक आदराने केके सुद्धा म्हणतात. पोलादपूर तालुक्यातील श्री कृष्णा कदम, ज्यांनी मागील 30 वर्षांमध्ये समाजकार्यात त्यांचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर 30 वर्ष झाली ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. इतकंच नाही तर कदम कृष्णा वैद्यकीय कक्ष नावाने त्यांची संस्था सुद्धा आज नावारूपास आली आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना बाकी ज्या सामाजिक सेवा आहेत तिथे सुद्धा केके सरांनी आपला ठसा उमटवला आहे. जसं की आत्ताचा जर विषय घेतला तर मराठी शाळा संपुष्टात आली असंही आपण म्हणू शकतो. मग त्यांना जीवदान देण्याचं काम श्री कृष्णा कदम यांचं सुरू आहे. शाळेमध्ये साहित्य वाटप असेल किंवा शेतकऱ्यांना मोफत उपचार देणं असेल, रिक्षा चालकांना रेनकोट वाटप किंवा विमा करून देणं असेल, इतर आणि अशा बऱ्याच गोष्टी केके सरांचं आतापर्यंत त्यांचं कामकाज आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी अव्वल पद्धतीने निस्वार्थपणे काम चालू केलेलं आहे. तर असेच आज व्यक्तिमत्व श्री केके सर आमच्या या स्टुडिओला आले आहेत. आपण त्यांचा हा प्रवास कुठून सुरू झाला आणि कशा पद्धतीने ते आज ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत हे आपण जाणून घेऊया त्यांच्याच तोंडून. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या विश्वा माय मराठी चॅनलमध्ये. तुम्ही पर्यंत आलात सर. आणि जसं की मी तुमच्याबद्दल इंट्रो दिला किंवा आज आपण म्हणतो ना की प्रत्येक जण हा स्वार्थी बनलेला आहे की स्वतःसाठी जगतो, पण स्वतःसाठी जगत असताना इतरांसाठी म्हणजे तुमच्याबद्दल जेवढं मी ऐकलं आहे तर कौतुक करावं तितकं खरंच कमी आहे. तर ही जी सुरुवात झाली वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची, ही सुरुवात तुमची कुठून झाली? कारण तुमचं जे गाव आहे उमली, तर एवढ्या छोट्या गावातून येऊन सुरुवात करणं हे कुठंतरी डिफिकल्ट असतं. तर मग ही तुमची सुरुवात कशापासून झाली? सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी मला बोलावून जी माझी इंटरव्ह्यू घेताय त्याबद्दल या चॅनलची मी खरोखर धन्यवाद मानतो. कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपण जी प्रसिद्धी देत आहे त्याबद्दल खरोखर तुमचं धन्यवाद. तुम्ही जो पहिला प्रश्न विचारलात की मला ही आवड कशी निर्माण झाली, मी पोलादपूर तालुक्यात, रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुक्यातील उमेये शेवटचं टोक या गावातील एक सर्वसाधारण घरात जन्म घेतलेला मुलगा आहे. माझी आई मुंबईत आल्यानंतर माझ्या घरी एकदम गरीब परिस्थिती होती. जवळजवळ 40-50 त्यावेळी खानावळी जेवायला असायचे. गिरणी बंद झाल्याच्यानंतर तो धंदा बंद झाला. माझ्याकडे 2 ड्रेस असायचे. मी 10वीला पास झाल्याच्यानंतर मी 12वीपर्यंतचं शिक्षण फक्त 2 ड्रेसवर घेतलं. रात्रीचं काम करायचो, दिवसाचं कॉलेज करायचो. असं करत असताना गरिबीची जाण मला निर्माण झाली आणि त्या गरिबीतून आपण काहीतरी शिक्षून आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना किंवा तालुक्यातल्या लोकांना एक समाजसेवा करावी हा माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. आणि ते करत असताना पुढचं शिक्षण घेतल्यानंतर एक इन्सिडन्स असं झालं की माझ्या आजारपणात किंवा माझ्या वडिलांच्या आजारपणात ज्यावेळी आपल्याला खरोखर गरज लागते त्यावेळी आपल्या नातेवाईक किंवा आपल्या आजूबाजूची लोक कोणी आपल्या जवळ बघत नसतात. पण त्यावेळी खरा आधार द्यावा लागतो आणि त्या पेशंटला जर आपण आधार दिला तर त्यांचा असणारं जे प्रेम असतं ते प्रेम उफाळून आपल्याबद्दल त्यांची जी अस्मिता आपल्या निर्माण होते ती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. आणि मग पहिल्या प्रथम मी आणि माझ्या मिसेसने, माझे मित्र वगैरे गावावरून पेशंट पाठवायचे, त्यावेळी मी त्या हॉस्पिटलला जाऊन त्यांचा केस पेपर काढणं, त्यांना मदत कशी मिळेल. आणि माझी मिसेस म्हणजे माझी मिसेस प्रियांका कदम, ही दोन्ही वेळचं जेवण त्या पेशंटला आम्ही पुरवायचो. हे करत असताना थोडंसं मग करोनाचा काळ आला. करोनाच्या काळामध्ये मला स्वतःला करोना झाला आणि करोना झाल्याच्या नंतर मी ICUमध्ये होतो. आणि त्यावेळी परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या घरातली माणसं कोण बघायला येत नव्हती. मग मी माझ्या मनाशी ICUमधून बाहेर आल्यानंतर एक मनाशी विचार केला आणि परमेश्वराला सांगितलं की आता माझं उर्वरित आयुष्य, मी जर ह्याच्यात गेलो असतो तर मला कोणीच पाहिलं नसतं. पण माझं जे आयुष्य मला परमेश्वराने दिलेलं आहे ते समाजसेवेसाठी दिले आहे. समाज आणि जी लोक गोरगरीब आणि गरजू आहेत त्या गरजूंना मदत करण्याकरता मी माझा जन्म राहिलेला आहे, एवढं ते मी मनाशी गाठ बांधली. आणि तेव्हापासून अविरत रात्री अपरात्री कधीही कोणी फोन करावा, मग त्यासाठी रक्त लागत नसेल, ऑपरेशन्स असतील किंवा कुठल्या पेशंटला काही अडचणी आल्या असतील, औषधोपचार पाहिजे असतील, तर त्या सगळ्या गोष्टी कशा मिळाव्यात यासाठी मी एक आपल्या वैद्यकीय कृष्णा कदम वैद्यकीय मदत नावाचं एक वैद्यकीय मदत कक्ष काढलं.
ते काढण्यामागचा उद्देश माझा हाच होता की माझ्या तालुक्यातून किंवा माझ्या जिल्ह्यातून येणारी लोक यांना मोफत उपचार कसा मिळावा ही कोणाला माहिती नसते. एखाद्यावर प्रसंग आल्याच्या नंतर तो प्रसंग त्या पेशंटच्या नातेवाईकांना एकदम विचित्र वाटतो की एखादा पेशंट जर त्या हॉस्पिटलला गेला की त्याला स्ट्रेचर मिळण्यापासून केस पेपर काढण्यापासून सुरुवात त्यांची घाई गडबड होते. हो. आणि मग अशा वेळी जर आपण त्यांना आधार दिला आणि त्यांना जर सांगितलं की बाबा इथे केस पेपर काढून किंवा मी केस पेपर काढून आणतो, ह्या पेशंटला ह्या इमर्जन्सी वॉर्डला ॲडमिट करायचं आहे किंवा तिथे घेऊन जायचं, हे सगळं केल्याच्या नंतर त्या माणसांना, जी आलेली माणसं असतात त्यांना एक आपुलकी वाटते की आपला कोणतरी माणूस या ठिकाणी आहे. आणि हे करत असताना साहजिकच मला जी मदत मिळत गेली, मी माझ्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केला की माझ्या तालुक्यातील जी आजूबाजूच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारी मुलं आहेत, त्या मुलांनी मला सड असते मदत करावी ती एवढ्यासाठी. मी पैशाची मदत कोणाकडून स्वीकारत नाही किंवा कोणाला पैशाची मदत करत नाही, पण मी त्या व्हिडिओ टाकल्याच्या नंतर 8 दिवसामध्ये माझ्या तालुक्यातील किंवा माझ्या जिल्ह्यातील जवळजवळ 150 मुलांनी प्रत्येक हॉस्पिटलमधल्या माझ्याशी संपर्क साधला. आणि आजपर्यंत जवळजवळ 1200 ते 1300 मुलं ह्या ग्रुपमध्ये काम करत आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 11 ते 12,000 पेशंट मी बरे करून, म्हणजे परमेश्वर कृपेने बरं करून आपण पाठवलेले आहेत. त्यात सांगायचं तर बायपासचे पेशंट असतील, त्याच्यानंतर डोळ्याचे पेशंट असतील, विशेष करून स्त्रियांच्या कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलं आहे. मग ते ब्रेस्ट कॅन्सर असेल किंवा अन्य कॅन्सर्स असतील, त्या स्त्रिया आपल्या प्रकृतीकडे लक्ष देत नाहीत फॅमिली मॅटरमुळे. मग त्यावेळी अशा केसेस आल्यामुळे त्या घराचं कोलमडून जाणं साहजिक आहे. मग ती घरातला पुरुष असतो तो गोंधळून जातो. अशा पेशंटला आम्ही आधार देतो की बाबा जर ते पेशंट पहिल्या आणि दुसऱ्या स्टेजमधला असेल कॅन्सरचा, तर त्याला आपण निश्चितच वाचवतो. मग त्यांचा केमो असो किंवा अन्य औषधांचा वगैरे उपचार आपण त्यांना फुकटमध्ये आपल्या वैद्यकीय मदत कक्षातून देत असतो. असे कॅन्सरचे जवळजवळ 350 ते 400 पेशंट आपण आजपर्यंत बरे केलेले आहेत. लहान मुलांचं आता मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने एक लातूरची लहान मुलगी 2-3 वर्षाची मुलगी होती आणि त्याचे वडील अंध होते, पाय गेलेले आहेत त्यांचे. तो पेशंट लातूरमधून वाडिया हॉस्पिटलला आला. परमेश्वर जाणे त्याला कोणी माझा नंबर दिला काय माहिती नाही. मला फोन केल्याच्या नंतर मी सकाळी उठून त्यांच्या हॉस्पिटलला गेलो. बघितलं त्या मुलीच्या, त्यांना फ्रूट्स वगैरे खायला लागायचे, काजू बिजू बदाम वगैरे, ते डॉक्टरांनी द्यायला सांगितलं, पण त्या माणसाकडे पैसे नव्हते. तो खाली रस्त्यावर वाडिया हॉस्पिटलच्या तिथे बसलेला. मग अशा पेशंटना मी माझ्या पगारातून जो मला काही इन्कम मिळतं त्याच्यातून मी त्या माणसांना किंवा त्या मुलीला आपण तो प्रोटीन्स द्यायचा प्रयत्न करतो. आता मला चांगल्या प्रकारे लोक काही मदत करतात. वॉकर पाहिजे असतील, कोणाला चालता येत नसेल तर वॉकर देतो. व्हीलचेअर पाहिजे असतील, व्हीलचेअर आपण देतोय. पण हे सगळं करत असताना हा मी एकटा कोण कृष्णा कदम करू शकत नाही. ह्याच्यामध्ये आपल्याला हात लागतात, सपोर्ट करणारे हात लागतात. आणि ते सपोर्ट करणारे हात आज माझ्या मागे 1200 ते 1300 मुलांचे हात आहेत. आणि ते हात हाय म्हणून कृष्णा कदम आहे. तो हात हाय म्हणून कृष्णा कदम हे काम करू शकतो. आतापर्यंत मी जवळजवळ 65 लाखाचं बिल, तुम्ही बिलीव्ह करणार नाहीत, 60 ते 65 लाखाचं बिल आपण 3 लाखावर आणलेलं आहे. हे बिल माफ करण्यासाठी धनंजय पवार म्हणून माझे गुरुवर्य आहेत, त्यांच्या माध्यमातून असे अनेक बिलं आम्ही माफ करून दिलेले आहेत. तुमच्या पुण्याच्या सिम्बॉसिस हॉस्पिटल आहे इथे पुण्याला, त्याही हॉस्पिटलमध्ये आपण वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जवळजवळ 8-9 पेशंट चांगले बरे करून पाठवलेले आहेत. बाकी दीनानाथ आहे, असे बरेच पेशंट हॉस्पिटल. महाराष्ट्रातलं असं एक हॉस्पिटल नसेल की आपल्या कदम कृष्ण वैद्यकीय मदत कक्षाच्या नावाने तिथे पेशंट नसेल. अशी सर्व्हिस सेवा करण्याची लोकांच्या माध्यमातून मला संधी मिळते. म्हणजे जेव्हा तुम्हाला झळ भेटली तेव्हा तिथून तुम्हाला एक प्रेरणा भेटली तुम्ही त्या गोष्टीची. सर मला एक प्रश्न विचारायचा. आता मोठे मोठे हॉस्पिटल आहेत जिथे बऱ्याच टाईपचे पेशंट जातात, पण त्या हॉस्पिटलमधला आतला म्हणजे मी असं म्हणेल की भोंगळ कारभार असतो, तर त्याला म्हणजे कुठेतरी आळा घालणं किंवा काय ह्या गोष्टी तुम्हाला गरजेच्या वाटतात का? कारण जाणारा प्रत्येक पेशंट एका कॅटेगरीतला नसतो. आणि तिथं गेल्यानंतर मजबुरी असते की पेशंटला ॲडमिट केल्यानंतरची जी प्रोसेस असते किंवा आता बऱ्याचशा अशा सोयी आहेत किंवा आपण काय म्हणतो त्याला योजना आहेत, पण तिथं गेल्यानंतर बऱ्याच योजना लागू देत नाहीत पेशंटला.
किंवा मग त्यांना नंतर फिरवण्यासाठी म्हटलं जातं की तुमची 24 तासातच ही प्रोसेस होणं गरजेचं असतं किंवा काय, खरंच अशा गोष्टी असतात का? मग हा भोंगळ कारभाराचा नाही, एक हा भाग आहे? मी तर म्हणेन की हा पूर्णपणे भोंगळ कारभार आहे. हम्म, जर काही हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट हम्म, की ते ट्रस्टीची नाहीत, हम्म, शासनाच्या माध्यमातून जी महाराष्ट्रामध्ये ट्रस्टची हॉस्पिटल्स आहेत, त्या ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये तुमचा जर पेशंट आजारी पडला आणि त्याचं कार्ड, मी पुन्हा सांगतो ह्या माध्यमातून, हम्म, त्यांचं रेशनिंग कार्ड ऑरेंज किंवा येलो कलरचं असेल, हम्म. त्यांचं आधार कार्ड हे जर असेल तर तुम्ही त्या पेशंटला नेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्ही जर दिलात, त्यांचा उत्पन्नाचा दाखला काढणं महत्त्वाचं आहे. हम्म. 1 लाखाच्या आतमधला जर किंवा 1,60,50,000च्या आतमधला जर त्यांचा उत्पन्नाचा दाखला असेल तर त्या योजना शासनामार्फत आपल्याला लागू होतात. हम्म. पण हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, हॉस्पिटल असं करतं, असं चक्र फिरवतं हो. की काही वेळा असं सांगतात की ही योजना चालणार नाही, हो. ही योजना आम्हाला मिळत नाही. त्यावेळी त्या पेशंटच्या नातेवाईकांनी संयम पाळला पाहिजे हम्म, हम्म. की जर मिळत नसतील तर तुम्ही आम्हाला लिहून द्या. किंवा शासनाच्या नियमाप्रमाणे असं आहे की जर ते ट्रस्टचं हॉस्पिटल असेल तर ट्रस्टच्या माध्यमातून त्या हॉस्पिटलची सगळी नियमावली त्याने खाली लावायला लागते. हम्म. पण प्रत्येक कुठलंही हॉस्पिटल ती नियमावली शासनाची लावत नाही. याचा अर्थ असा की त्यांना तो भोंगळ कारभार करायचा करायचा असतो आणि ती बिलं काढायची हो. असतात. आणि आपलंही असं होतं की जोपर्यंत आपल्याकडे तिथपर्यंत जायची वेळ येत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीकडे जागरूकतेने बघतच Yes. नाही. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला माहितीच नसतात जोपर्यंत आपण तिथं जात नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय सांगाल की वैद्यकीय कक्षाची मदत तर तुम्हाला होतच आहे, पण त्या बाबतीत म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाणं असेल, तिथल्या योजना असेल, त्यांचा काय लाभ होऊ शकतो, कोणाला होऊ शकतो, यातपर्यंत म्हणजे लोकांनी तेवढी जागरूकता ठेवण्यासाठी, त्यांच्याकडे ते नॉलेज गेन करण्यासाठी म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला जागरूक ठेवावं? मी आता तेच सांगितलं तुम्हाला की खेडेगावातल्या लोकांनी किंवा शहरातली शहरातले मुलं, सुद्धा बरेच आहेत. शहरातले बरेच आहेत की ते पोटावर हात भरतायत, हम्म, हम्म. पोट भरतायत आपलं. अशी कितीतरी लोक आहेत हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ते त्यांना उभंच करत नाही, हो. मॅनेजमेंट त्यांना उभं करत नाही. पण मी पुन्हा तेच सांगतोय, त्यांनी मी आता सगळ्यांना ह्या चॅनलच्या माध्यमातून खरंच तुम्ही चांगली माझी इंटरव्ह्यू घेतली. ह्या सगळ्यांना मी एक परमेश्वराच्या कृपेने मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, प्रत्येकानं आपला उत्पन्नाचा दाखला काढणं महत्त्वाचं आहे. जर उत्पन्न काय ते ट्रिक त्यांची अशी असते, तुमचं रेशनिंग कार्ड ऑरेंज असेल हम्म. किंवा येलो असेल तर ते उत्पन्नाचा दाखला आहे का लगेच हो. विचारतात. तो नसेल तर त्याला मिळायला जवळजवळ 2-3 तास जातात. बरोबर. आणि शासनानं आता असं केलेलं आहे की प्रत्येक वर्षाला तुमचा रेशनिंग उत्पन्नाचा दाखला रिन्यू करू शकता तुम्ही. आणि तो जर आपल्याकडे असेल तर तुम्हाला त्या सुविधा देणं त्या हॉस्पिटलला बंधनकारक आहेच. आणि जर देत नसतील हम्म. तर त्या मॅनेजमेंटकडनं तुम्ही लिहून द्यायचं की ही योजना आम्ही ह्या पेशंटसाठी देऊ शकत नाही. हम्म. दुसरं तुम्हाला एक मी या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, न घडो एखादा पेशंट ॲडमिट झाला असेल हम्म. आणि तो योजनेखाली आहे पण हे मानत नाही हो. किंवा योजनेत नसेलही हम्म. पण तो हॉस्पिटलला आहे आणि 8-10 दिवसांनी त्याचा मृत्यू झाला हम्म. आणि त्याचं बिल काही हॉस्पिटल 7-7, 8-8, 9-9, 10-10 लाख करतात. हो. पण हे करत असताना आपल्याला एक शासनानं आपल्यावर जबाबदारी किंवा आपल्याला एक सांगितलेलं आहे की नियमावली केलेली आहे. हम्म. एखाद्या पेशंटचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्या पेशंटचं कितीही लाख बिल झालं असेल तरी ते बिल माफ केलं जातं. ओके. पण त्यासाठी तुम्हाला नडायला लागेल. हम्म. पेशंटच्या नातेवाईकांना तेवढा पेशन्स ठेवावं लागतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, शासनाच्या नियमाप्रमाणे तो मृत झालेला मृतदेह जर 4 तासाच्या आतमध्ये त्या पेशंटच्या नातेवाईकांना तुम्ही सुपूर्द केला नाही तर तुम्ही त्या हॉस्पिटलवर केस करू शकता. पण हे शासनाचं कोणालाही नियमावली माहिती माहिती नाही. नसते. किंवा पेशंट आपले जे लोक आहेत ना, आपण काय करतो की एखादा पेशंट तुमचा आता आजारी पडलात किंवा कोणी आजारी पडलं, तुम्ही पहिलं प्रायव्हेटला न्यायला बघता, हम्म. माझे उपचार झाले पाहिजे. हम्म. आज मी तुम्हाला सांगतो, आज चांगले चांगले उपचार आम्ही KM, नायर, सायन, जे किंवा पुण्यामधली जी हॉस्पिटल्स आहेत तिथेही होतात. हम्म. पण तुम्हाला ते करता आलं पाहिजे. बरोबर. प्रत्येकाने शिकलं पाहिजे हो, काय म्हणजे करायला तेवढं माहिती आपल्या आणि जवळ असणं जवळ असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आता आम्ही काय करतो, आमचा जो ग्रुप आहे रुग्णमित्र हक्क संघ म्हणून आहे, ओके. सनद आहे आमची. हम्म. त्याच्यातून आम्ही काय करतो की एक कुठलाही कार्यक्रम असेल की त्याला आम्ही सांगतो की आम्हाला फक्त 2 मिनिटं तुम्ही बोलायला द्या. आम्हाला तुमचा हार नको, तुरे नको, शाल नको, काहीच नको.
फक्त आम्ही एवढ्यासाठी ते मागतो की आम्हाला काहीतरी त्या जमलेल्या लोकांना सांगायचं असतं ते हे जागरूकता. ही जागरूकता एवढ्यासाठी की तुम्ही उगाच आहारी जाऊन पैसे खर्च करू नका, बरोबर आहे. नको तिथे खर्च करू नका. कारण शासनाचं अनुदान त्या हॉस्पिटलला मिळालेलं असतं आणि ते घेतात, पण ते घेत असताना आपल्या पेशंटला किंवा आपल्या लोकांना ते कळू देत नाही. ही कुठेतरी एक शोकांतिका आहे. हा. आता जसं तुमची संस्था आहे कदम कृष्णा वैद्यकीय कक्षा, तर ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आता कार्यरत आहे? तर सध्या मी ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आपण काम करतोय. बर. पहिल्यांदा आम्ही आमच्या रत्नागिरी आणि रायगडसाठी आपण ती मर्यादित ठेवली होती, पण लोकांचा कल वाढल्याच्या नंतर लोकांनी तिकडचेही पेशंट यायचे आणि मग सांगायचे साहेब आमचा हा पेशंट आहे, आणि मला कधी नाही म्हणता येत नाही. मी सगळ्यात जे कमवलं असेल ती माणुसकी आणि समाजकारण. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे तुम्ही बँक बॅलन्स म्हणाल तर माझं बँक बॅलन्स 0 असेल. पण मला समाजाचं काम करत असताना मला लोकांची सेवा करायची आहे आणि मला लोक घडवायचे आहेत. लोक यासाठी घडवायचे आहेत की मी जी माहिती लोकांना देतोय की आता समजा तुम्हाला माहित पडलं तर तुम्ही ती 4 लोकांना सांगायला पाहिजे, जेणेकरून आपल्या लोकांमध्ये जागरूकता होईल. आणि हे निडर मस्तावलेले हॉस्पिटलवाले आहेत त्यांना त्याची जरा हे लागेल, धक्के बसतील. बरोबर आहे. जसं आता तुम्ही मगाशी म्हणालात की खूप सारे हात तुमच्या मागे आहेत, पण ते कुठंतरी तुमचा प्रवास सुरू झाल्यानंतर पाठीमागे तुमचे हात आले. बरोबर. पण जेव्हा तुम्ही सुरुवात केली, मग जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीला सुरुवात करतो इन्कमच्या दृष्टीने सोडलं तर फॅमिलीत त्या पद्धतीने तुम्हाला परिवाराकडून रिस्पॉन्स भेटला का? की चांगला रिस्पॉन्स मला. त्याच्याबद्दल मी माझ्या मिसेसचे आणि माझ्या मुलांचे धन्यवाद मानेन. ते एवढ्या करता. त्यावेळी माझा पगार जवळजवळ 15-20 हजार रुपये होता 20-25 वर्षापूर्वी. पण त्याही परिस्थितीत मी असं करायचो की माझ्या पगारातले 4-5 हजार रुपये मी बाजूला काढून ठेवायचो आणि घरात जेवढे लागतील 10-1 हजार रुपये ते एवढ्यासाठी काढून ठेवायचो. मला कसलंही व्यसन नाही. मी ना दारू पियत नाही, सिगारेट पियत नाही, काहीच नाही. मी पान अजून कसं असतं ते खाल्लं नाही. त्याच्यामुळे मी माझ्या मनाशी गाठ बांधून ठेवली की मला जे कमवायचं आहे किंवा माझं जे आहे, एक परमेश्वराच्या समोर आपल्याला एक काहीतरी न्याय द्यायचा आहे आणि प्रत्येक गोष्टीत 10% वाटा हा आपल्या परमेश्वराचा असतो. आणि तो जर परमेश्वर कुठे असेल तर तो परमेश्वर त्या आलेल्या माझ्या रुग्णांमध्ये आहे आणि त्या रुग्णांमधला परमेश्वर मला तो बघायचा आहे. मला जर सेवा करायची असेल तर मी परमेश्वराची करण्यापेक्षा मी माझ्या रुग्णांची सेवा केली तर ती परमेश्वराची सेवा आहे असं परमेश्वर मानणार आहे. आणि म्हणून मला ती करावी अशी वाटली. आणि माझ्या घरातून मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे माझी मिसेसही 2-2 वेळेचं जेवण आम्ही द्यायचो पेशंटला. समजा एखादी स्त्री आली आणि ती आल्याच्या नंतर तिच्याकडे कपडे नसायचे, मग माझ्या मिसेसचे कपडेही आम्ही कधी कधी त्यांना दिलेले आहेत. एवढं सपोर्ट मला माझ्या घरातून मिळालेलं आहे. त्यामुळे माझ्या घरातल्यांचं पहिल्यांदा आभार मानेन. खूप छान. म्हणजे आमच्यासारख्या तरुण पिढीला मी सांगायला, म्हणजे आपण असं म्हणतो ना की माझ्याकडे खूप सारा पैसा आला किंवा मला एवढा पैसा कमवायचा आहे की मी त्या कमाईतून तेवढं करेल, पण इच्छा असेल तर म्हणजे जे आपल्याकडे आहे त्यातून पण आपण कोणाला मदत करू शकतो. सर खूप छान विचार आहेत तुमचे. त्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रात तुमचं खूप मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, पण जसं की तुम्ही बाकी शाळा असेल किंवा रिक्षा चालक असेल किंवा शेतकरी असेल, म्हणजे प्रत्येक वर्गासाठी तुम्ही काही ना काहीतरी करत आहात. तर आता जसं मी इंट्रोमध्ये सांगितलं की मराठी शाळा कुठेतरी संपुष्टात चालल्यात, की आता इंग्लिश मिडियमकडेच कल चाललेला आहे. की म्हणजे मला असं वाटतं की खरंच इंग्लिश मिडियमचं म्हणजे आता गरज आहे की जॉबसाठी म्हणा किंवा सगळ्या गोष्टींसाठी की इंग्लिश भाषा अनिवार्य आहे, पण मराठी शाळेत सुद्धा इंग्लिश विषय शिकवला जातो. आणि आम्ही आता मराठीमध्ये, पण आम्हाला आतापर्यंत अडचणी नाही आलेल्या की जिथे इंग्लिश गरजेचं आहे तिथे आम्ही करतो. मग हा फक्त पालक वर्ग सुद्धा ट्रेंड फक्त फॉलो करतोय का, किंवा हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे? आणि आपल्या जर आपण मराठी भाषेचा अजेंडा लावतोय तर मराठी शाळा सुद्धा टिकवणं हे खूप गरजेचं आहे आणि हे पालकांपासून पण सुरुवात झाली पाहिजे का सर? पालकांपासून पण सुरुवात झाली पाहिजे आणि आपल्या समाजापासून पण सुरुवात झाली पाहिजे. एवढ्यासाठी आपण थोडेसे मोठे झालो ना की आपण हायफाय विचार मांडायला बघतो किंवा माझा मुलगा असा झाला पाहिजे. आम्ही मराठी मीडियमची मुलं आहोत, आम्ही मराठी शिकलो, ग्रॅज्युएशन केलंय, आम्हाला इंग्लिश चांगलं बोलता येतं. माझी मुलंही मराठी मीडियम मध्ये शिकली, आज ती इंजिनियर आहेत, तिन्ही मुलं माझी. हे करत असताना आपली थिंकिंग पाहिजे. आणि मी मराठी शाळांमध्ये का वळवलो? आज जर कोकणातली परिस्थिती बघायला गेली तर 90% शाळा या बंद होत चालल्या किंवा 2-2 3-3 विद्यार्थी आहेत. उद्या त्याची परिस्थिती अशी होणार आहे, त्या शाळेतले शिक्षक काय करणार, त्या शाळेतले कर्मचारी काय करणार? बरोबर आहे.
जे जे उद्या ते होणार आहेत रिटायर किंवा त्यांना जे काढलं जाणार आहे, मग ती शोकांतिका कोणावर येणार आहे? कोकणावर येणार आहे. किंवा आमच्या ज्या शाळा मराठी शाळा बंद होणार आहेत त्या उद्या जी माझी मुलं शिकणारी आहेत तिथे 2 किंवा 3 असतील, जर त्या शाळा बंद झाल्या तर त्या मुलांनी कोणाकडे बघावं? बरोबर. तुम्ही शहरात राहणारी लोक इंग्लिश मिडियमला टाकाल किंवा मराठी मिडियमला सांगाल, पण गावाकडचा राहणारा माझा शेतकरी आहे, त्याची जी मुलं तिथे शिकतायत, मग त्यांनी कोणाकडे बघावं? तुम्ही जर शाळा बंद केलात तर. म्हणून शासनाला माझी विनंती आहे या चॅनलच्या माध्यमातून, शाळेत एक जरी विद्यार्थी असला तरी ती शाळा चालू राहिली पाहिजे, त्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे. आज तुम्ही सांगा, जास्तीत जास्त टक्के कोकणाचा रिझल्ट लागतो ना, मग कोकणातल्या शाळा बंद का करायच्या मराठीच्या? बरोबर आहे. आणि जर तुम्ही मराठी शाळा बंद करायच्या म्हणता तर इंग्लिश शाळा का चालू ठेवायच्या? मराठीत इंग्लिश तुम्ही कंपल्सरी करणार आहात, कंपल्सरी केलेलं आहे, मग त्याच शिक्षकांना किंवा त्याच शाळांमध्ये चांगली डागडुजी करून किंवा चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ. आता मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून एक आवाहन करतो किंवा तुम्ही माझ्याबरोबर येऊन बघायचं. माझ्या पोलादपूर तालुक्यातील एक कर्जे आदिवासी शाळा आहे, आदिवासी मुलं शिकतायत तिथे, जवळजवळ 35-40 पट आहे. ती शाळा मी दत्तक घेतली आणि त्या शाळेत कोणी कधी जावं, त्या शाळेत प्रोजेक्टर आहे, प्रिंटर आहे, कॉम्प्युटर्स आहेत, लॅपटॉप आहे, सगळं आहे. पण त्या शाळेतली जी आदिवासी मुलं आहेत ती तुम्ही मुंबईच्या इंग्लिश मिडियमची मुलं सांगा त्यांच्यासमोर बसवायची आणि माझ्या आदिवासी शाळेतली मुलं बसवायची. हा, म्हणजे त्यामुळेच मी विचारलं की फक्त आपण ट्रेंड फॉलो करतोय असं म्हणण्यात काहीच गैर नाहीये. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारेल की रिक्षा चालक असतील किंवा शेतकरी असतील, म्हणजे प्रत्येक वर्गासाठीच तुम्ही काही ना काही करता, तर रिक्षा चालकांचा विमा उतरवायचा म्हणजे रेनकोट देणं किंवा ह्या गोष्टी एक लेवलला ठीक आहेत, बट विमा उतरवावा असं का तुम्हाला वाटलं? ते अशासाठी वाटलं मॅडम, हायवेचं तुम्ही आपला गोवा कोकण गोवा आमचा हायवे पाहिलात तर त्या ठिकाणी जे ॲक्सिडेंटचे प्रमाण होतात, आणि विशेष करून हे रिक्षावाली मुलं आमची जी आहेत ती रात्री अपरात्री एखादा पॅसेंजर उतरल्याच्या नंतर खेडेगावापर्यंत एकटी मुलं ती रिक्षा घेऊन जात असतात. मग येते वेळी किंवा जाते वेळी एखादा अपघात घडला तर त्याच्या कुटुंबाने, त्यांची लहान लहान मुलं असतात, त्या मुलांनी कोणाकडे बघायचं? बरोबर. त्या बाईनी कोणाकडे बघायचं? त्याच्या आई वडिलांनी कोणाकडे बघायचं? आणि जर त्यांच्या माध्यमातून जर आपण त्यांचा 5-10 लाखाचा विमा जर काय आपली यथाशक्तीप्रमाणे उतरवला तर त्याचा आधार त्या कुटुंबाला मिळणार आहे, त्यांच्या मुलांना होणार आहे, त्यांच्या शिक्षणाचा खर्च त्याच्यातून होणार आहे. म्हणून माझा हा विचार त्यामुळे आला. दुसरा प्रश्न तुमचा शेतकऱ्यांच्या बाबतीत. शेतकऱ्या आज बघा, शेतकऱ्यांची सगळी शेती आपल्या कोकणातली आमच्या ओस पडत चाललेली आहे, पण ती ओस पडत चालली असताना जे काही शेतकरी आमच्या शेती करतायत त्यांच्यामुळे आम्ही आहोत, त्यांच्यामुळे आपलं जीवन आहे. नाहीतर शेतकरी आपल्याला इथे भात तांदूळ वगैरे कुठून मिळणार? मग हे शेतकरी जेव्हा काम करत असतात तेव्हा खरोखर ते गरीब असतात. मग त्या गरीब शेतकऱ्याला एखाद्या वेळेस आजारी पडला तर त्याला आमच्या तालुक्याच्या ठिकाणी आणावं लागतं किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आणावं लागतं. त्यांची ऐपत नसते एवढी, कारण ते पोट हातावर भरणारे असतात. मग मी एक माझ्या मनाची संकल्पना बांधली आणि आमच्या तालुक्यातले डॉक्टर सोनावणे म्हणून आहेत पोलादपूर तालुक्यातले, त्याने एक रिक्वेस्ट केली की साहेब माझी एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही डॉक्टरी पेशा केलात पण, आणि डॉक्टरचा धर्म काय असतो की सेवा करणं. प्रत्येकाचा धर्म हा सेवा करणं असतं, पण काही फॉलो करत नाहीत, काही पाळतात. मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला औषधं सगळी पुरवेल, तुम्ही माझ्या तालुक्यातल्या येणाऱ्या शेतकऱ्याकडनं एकही रुपया घ्यायचा नाही. लागणारी त्याला औषधं, ज्या गावाकडे काय जास्तीत जास्त लागतात, सापाचं औषध, विंचवाचं औषध, काहीतरी ऍसिडिटी झालेली असते, ताप आलेला असतो, खोकला आलेला असतो, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. बाकी मोठे आजार त्यांना कधीच जास्त होत नाही जे शेती करतात त्यांना. मग त्याच डॉक्टर सोनावणेने माझी संकल्पना त्यांनाही आवडली आणि त्याने म्हटलं साहेब जर तुम्ही मला औषधं पाठवून देणार असतात तर मी माझ्या पद्धतीने त्यांची एकही रुपया फी घेणार नाही. आणि आता आज तक 2 वर्ष झालं मी त्यांना औषधं पाठवतो मुंबईतून पुण्यातून, आणि त्या औषधात ते माझ्या तालुक्यातल्या येणाऱ्या एकाही शेतकऱ्याकडून पैसे घेत नाहीत. ही शेतकऱ्यांची सेवा झाली, जशी ती आपली सेवा करतायत ती शेतकऱ्यांची सेवा झाली. प्रत्येक गोष्टीचा इतका बारकाईने म्हणजे विचार कसा करता तुम्ही? ती परमेश्वराची कृपा आहे. विचार करत असताना खाच खळगे खावे लागतात. म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून गेलो, आज मॅडम आपण ज्या परिस्थितीतून गेलो, जर ठेच लागली नाही ना तर माणूस कळणार नाही. आपण म्हणतो ना की हात भाजल्याशिवाय स्वतःला कळणार नाही. बरोबर आहे. आता समाजसेवा करता करता तुमचा राजकीय प्रवासही काही आहे.
जसं की अजितदादा पवार गटामध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर त्यांच्यासोबत काम करताना किंवा राजकीय प्रवास तुमचा कसा सुरू झाला आणि त्यांच्यासोबत काम करताना तुम्हाला काय अनुभव आला? राजकीय प्रवास म्हणण्यापेक्षा मी राजकीय प्रवासात 18 वर्षापासून स्वर्गीय माणिकराव जगताप माझे राजकीय गुरु, बर. महाडचे माजी आमदार, ते माझे मित्रही आणि राजकीय गुरुही. हम्म. आम्ही दोघेही एकत्र आलो 1989ला आणि तेव्हापासून मी त्यांच्यासोबत आजतागायत काम करत होतो. करोनाच्या काळात त्यांचंही निधन झालं. हम्म. त्यांची बॉडी येताना मला काय त्रास झाला असेल तर तुम्हाला माहीत आहे. हम्म. पण हे करत असताना स्वर्गीय माणिकरावांनी आम्हाला एक शिकवण दिलेली की लोकांसाठी जगायचं. हम्म. आणि मग हे करत असताना त्यांचा राजकीय वारसा किंवा त्यांची जी थिंकिंग होती, तेही ग्रॅज्युएट होते, वेल स्पीच होते. हम्म. म्हणजे जर अजितदादांनी वगैरे सगळ्यांनी त्यांची स्तुती केलेली, पण दुर्दैवाने ते आज आमच्यात नाही आहेत. हम्म. मग हे करत असताना आम्हाला ती राजकारणाची आवड मला निर्माण झाली. आवड निर्माण होता होता त्या राजकीय याच्यातून माझ्या जर लोकांना त्याचा फायदा होत असेल किंवा त्यांची कामं होत असतील तर आपल्याला कुठेतरी राजकीय वलय असायला हवंय. बरोबर आहे. पण त्या राजकीय वलयाचा फायदा घेताना स्वतःपुरता न घेता हम्म. मला माझ्या तालुक्याचा विकास करायचा आहे, हम्म. माझ्या लोकांचा विकास करायचा आहे, माझ्या शेतकऱ्याचा विकास करायचा आहे. माझ्या तालुक्यातली किंवा माझ्या विभागातली जी मुलं आहेत, आज कोकणातला सांगा किंवा आमच्या विभागातला आमच्या तालुक्यातला एकही IPS किंवा MPS किंवा UPS अधिकारी झालेला नाही. ओके. माझं थिंकिंग वेगळं आहे. मी तर राजकीय प्रवासात जाणारच आहे किंवा जातोयच. हम्म. हम्म. मी इलेक्शनही लढवणार आहे, हम्म. पण तो एवढ्यासाठी की मला माझ्या तालुक्यात मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक चांगलं सुसज्ज हॉस्पिटल माझ्या पोलादपूर तालुक्यात उभं करायचं. ओके. तेही असंच करणार जसं शेतकऱ्यांना मी मोफत औषधं देतोय. हॉस्पिटलही असं असेल की माझ्या शेतकऱ्यांना फक्त त्याचा 7/12 उतारा किंवा रेशनिंग कार्ड त्या तालुक्यातलं दाखवायचं, टोटली मोफत त्याच्यावर उपचार होतील. दुसरं, शालेय व्यवस्थापन मला बदलायचं आहे, हम्म. जेणेकरून माझ्या तालुक्यातली जे विद्यार्थी आहेत ते IPS UPS अधिकारी कसे होतील, त्यांना कोणत्या प्रकारचं शिक्षण दिलं किती पुढे जातील. काही मुलं आमच्याकडे अशी आहेत की रनिंगमध्ये वगैरे चांगले टॅलेंट विद्यार्थी आहेत, पण त्यांना पुढचं मार्गदर्शन मिळत नाही किंवा आमची राजकीय पिढी आहे ना त्यांना पुढे आणायला बघत नाही. बरोबर. तर त्याकरता मला काम करायचं आहे आणि म्हणून मी राजकीय प्रवासात आलोय. ओके. आता गेल्या निवडणुकीत तुमचा एक छोट्या फरकाने पराभव झाला, तर आता त्यातून काहीतरी शिकून आता पुन्हा इलेक्शन्स होणार आहेत, मग ह्याच्यामध्ये तुम्ही काय तुमची स्ट्रॅटेजी नव्या पद्धतीने असणार मी आहे स्ट्रॅटेजी किंवा- काहीच वापरत नाही. मी लोकांसमोर जातोय तर माझं व्हिजन घेऊन जातोय किंवा मी जी सेवा करतोय जर लोकांना पटत असेल तर लोकांनी मला स्वीकारावं. बरोबर, म्हणजे आहे तसं स्वीकारा. हा, मी आहे तसं स्वीकारा सांगतोय. बरोबर. माझ्यामध्ये बदल होणार नाही. मी आजही आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय, कृष्णा कदम हा जसा आहे तसाच असेल. हम्म. आज माझं बँक बॅलन्स बघायचं, 5 वर्षानंतर समजा निवडून आल्याच्या नंतर माझं बँक बॅलन्स बघायचं, माझं बँक बॅलन्स हे 0 असणार. पण माझ्या तालुक्यातल्या माझ्या विभागातल्या लोकांना चांगल्यात चांगल्या सुविधा आणि चांगलं काम कसं होईल ते सुद्धा निस्वार्थपणानं. कधी आजपर्यंत कुठल्याही पक्षाचा माणूस असू द्या किंवा कोणी असो, हा त्या पक्षाचा आहे असा कधी भेदभाव मानलेला नाही, यापुढेही मानणार नाही. पण मला निवडून एवढ्यासाठी द्यावं लोकांनी की ह्या ज्या मी आता सांगितलेल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी मला कुठेतरी आपल्या कोकणात भरून काढायच्या आहेत. बरं सर, तुम्हाला आतापर्यंत जवळजवळ 70 ते 80 पुरस्कारांनी सन्मानात केलेले आहे, ज्याच्यामध्ये रायगड भूषण असेल, कोकण भूषण असेल, अटल भूषण असेल. तर एक असतो ना की हा पुरस्कार माझ्यासाठी खास होता, असा कोणता पुरस्कार तुमचा खास आहे? मी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींना त्यांचे जे विचार आहेत त्या विचारांना मानणारा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे. त्यांची पंतप्रधानची कारकीर्द आणि स्वर्गीय मनमोहन सिंग यांच्या ह्या दोघा नेत्यांमधले अभ्यासू वृत्ती किंवा ज्या आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचं जे व्हिजन आहे त्या व्हिजनाच्या माध्यमातून मी तेवढंच एक अटल भूषण पुरस्कार एवढ्यासाठी मानेन. पण माझा खरा पुरस्कार मी आजही सांगतो, किती पुरस्कार झाले याच्यापेक्षाही जास्त मोठा पुरस्कार थोड्याच दिवसात मला मिळेल. पण माझा खरा पुरस्कार असेल तो माझा वैद्यकीय मदत कक्षातला आजारी होऊन गेलेला पेशंट जेव्हा तो कोमातून किंवा हॉस्पिटलमधून बाहेर येऊन तो मला सांगतो, साहेब तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही, हे जेव्हा सांगतो तो माझ्या खऱ्या अर्थानं तो माझा मोठा पुरस्कार आहे.
जसं आपण म्हणतो ना की संगत खूप महत्वाची असते. आता तुमच्या बोलण्यातून मला जेवढं जाणवतंय की ज्यांच्यासोबत तुमचं उठणं बसणं असेल किंवा तुम्ही अशाच लोकांना फॉलो करता की ज्यांचे विचार खूप समाजासाठी काहीतरी करण्यासाठी एक वेगळ्या टाईपचे असतात. सो आत्ताची जी तरुण पिढी आहे, तर आपण कुणाला एका कॅटेगरीमध्ये नाही बसवत आहे, पण जसं की समाजसेवा करणं असेल तर बरीच तरुण पिढी अशी आहे की आहे त्यांच्यामध्ये मनामध्ये इच्छा, किंवा मग त्यांचाच कोणतरी येतो आणि तो त्यांच्यावरती हसतो किंवा मग काहीतरी अशा गोष्टी होतात. सो तुम्ही तरुण पिढीला समाजसेवेबद्दल काय संदेश द्याल, किंवा जी संगत असते त्या संगतीचा किती परिणाम होतो ह्या सगळ्या गोष्टींवर? चांगला प्रश्न विचारलात तुम्ही. या माध्यमातून मी तरुण पिढीला एवढंच सांगेन, व्यसनाच्या अधीन जाण्यापेक्षा समाजसेवेच्या अधीन गेलेलं कितीतरी चांगलं असतं. समाजसेवा जेव्हा तुम्ही तुमच्यात उतरवाल तेव्हा त्याचे फायदे आणि तोटे, मी तोटे अजिबात म्हणणार नाही. त्याचे फायदे एवढ्यासाठी, आपण जी समाजसेवा करतो ना, ती समाजसेवा आपण आपल्या एखाद्या पेशंटला, मी सांगितलं, जर बरं केल्याच्या नंतर तो बाहेर येतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला जेव्हा लाभतात तेव्हा ती खऱ्या अर्थानं तेव्हा मी कोकणातल्या किंवा आपल्या ज्या तरुण पिढीला एवढंच सांगेन, हसणारी लोक भरपूर असतात. तुम्ही सेवा करत राहा. आणि समाजाची सेवा करायची असेल तर मागून कोण बोलतोय की माझ्या गावातला कोण बोलतोय, तालुक्यातला कोण बोलतोय किंवा माझ्या भावकीतला कोण बोलतोय, ह्यापेक्षा आपण जे व्रत केलंय, मलाही लोकांनी भरपूर नावं ठेवली. मला तर काही काही लोक असे म्हणायची की आता वाया गेलाय, हा काय पुढे काय करणार, हे करणार ते करणार. आज तीच लोक मला सलाम करतात. हे असं घडतं. याच्या एक मनाशी निश्चय केला पाहिजे. तरुण पिढीला मी, तुम्ही निश्चय, तुम्हाला काय बनायचं आहे ना, तुम्हाला काय करायचं, याचा एक निश्चय आपण जर केला ना, तर त्या साध्यापर्यंत आपण पोचायला कमी पडणार नाही. आणि ते पोचायचं असेल तर ते माध्यम आहे, त्या माध्यमाच्या बाजूने जायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला काटे भरपूर येतील, पण ते काटे बाजूला करून किंवा ते काटे फुलं आहेत असं समजून आपण प्रवास केला तर तुम्ही त्या साध्यापर्यंत पोहोचाल. बरोबर. तुम्ही आता जवळजवळ 11 ते 12 हजार रुग्णांना मदत केली आहे. म्हणजे बोलण्या इतकं सोपं नाही आहे, कारण एखाद्या पेशंटचं बिल माफ करणं सुद्धा म्हणजे खूप अवघड आहे. कारण मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये बघतो किंवा कोणत्या हॉस्पिटलमध्ये, आता बऱ्याच हॉस्पिटलची कंडिशन म्हणजे जिथे पेशंट आहेत आपण बघतो की त्यांच्याकडे औषध घेण्याचे सुद्धा पैसे नसतात. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये जाऊन तिथं बिल माफ करताना तुम्हाला कोणत्या गोष्टीचा अडचणी येतात, किंवा एखादा असा अनुभव की जो आजपर्यंत तुम्हाला आठवतोय की एवढ्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये, की एक अनुभव असा आहे की जो म्हणजे आठवल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येतो, किंवा असा कोणता क्षण आहे की जो तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटला की मी हे काम करतो? मी सांगितलं ना तुम्हाला, एक मॉमेडियन पेशंट होता आणि त्या पेशंटला ब्रेन हॅमरेज झालेलं. त्या पेशंटला कोणी नव्हतं, फक्त त्याची मुलगी की मुलगा कोणता असेल एवढं मला आठवत नाही. आणि त्याला एक नामांकित आपल्या हॉस्पिटल कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केल्याच्या नंतर त्या माणसाचं बिल मी हे जेव्हा 2 लाखावर आणलं, जवळजवळ 25-30 लाखाचं, आणि ते आणल्याच्या नंतर त्या अडचणी येताना मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या कोणत्या योजनेत बसत नाही असं सांगणारी ते हॉस्पिटल, तुम्हाला चांगलं माहिती असेल कोकिलाबेन हॉस्पिटल किती महागडं आहे ते. पण त्याही हॉस्पिटलमध्ये आपण आपल्या टीमने त्यांना योजना दाखवून की योजनांच्या माध्यमातून काय करता येतं किंवा तुमचे कायदे काय सांगतात. मी कायद्याचा अभ्यासक आहे, त्यामुळे कायदे मला चांगले कळतात. त्या कायद्याच्या माध्यमातून त्यांना सांगितल्यानंतर त्या हॉस्पिटलला ते बिल 2 लाखापर्यंत आणावं लागतं. तेही सुद्धा ते 2 लाख त्यांनी डिपॉझिट भरलं होतं म्हणून त्या हॉस्पिटलला द्यावं लागले, अन्यथा संपूर्ण बिल. तो एक क्षण माझ्या चांगला स्मरणात आहे. दुसरं एक वाईट क्षण मी तुम्हाला सांगतो. आपण जेव्हा काम करत असतो त्या सगळ्या पेशंट, आपल्याला कुठला तरी पेशंट चांगले सगळे व्हावे असं वाटतं, पण एखादा पेशंट चांगला होऊन जेव्हा बाहेर यायच्या अगोदर जेव्हा डेथ होतो तेव्हा ते मनाला फार छळ लागते. असंच एक पेशंट माझा, त्याच्या औषधोपचारासहित सगळा खर्च मी केला होता, पण तो जेव्हा तिथे मरण पावला आणि त्याची मुलं जी 2 आणि 3 वर्षाची होती ती जेव्हा रडत होती ना, तेव्हा मनाला फार वाईट वाटलं की आपण जे करतोय त्याला यश नाही आलं की मग ते त्रास होतो, मनाला त्रास. आपल्या कुटुंबातला कोणतरी गेलाय आणि ही भावना जेव्हा आपल्या हृदयात येईल ना की हा माझ्या कुटुंबातला आहे, हा पेशंट माझ्या कुटुंबातला आहे. कुटुंबासाठी सगळं करतात, पण इतरांसाठी कोणीतरी करायला पाहिजे, आणि ते जेव्हा आपण करतो आणि त्याचे जेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळतात ते फार महत्त्वाचे असतात. बरोबर आहे. आता जसं की तुम्ही नेहमी म्हणता की माझी टीम, तर जी तुमची टीम बनली आहे, तुमच्या टीम बद्दल तुम्ही जर कौतुक करायचं म्हटलं तर
एक मोजक्या शब्दात काय कौतुक कराल? मी सगळ्या टीमला माझ्या धन्यवाद देईन, कारण मी आज जो कोण आहे 70-80 पुरस्कार तुम्ही म्हणालात, ह्या पुरस्काराचा म्हणजे एक क्रिकेटची टीम असते ना, क्रिकेटचा कॅप्टन एक असतो, पण ते 10 प्लेयर खेळल्याशिवाय त्या कॅप्टनला कधीही महत्त्व नसतं, हा मानणारा मी आहे. वा. की माझे कार्यकर्ते रात्रंदिवस जेव्हा हॉस्पिटलमध्ये सेवा करतायत किंवा पेशंटची काळजी घेत आहेत, मी फक्त त्यांना फोन करतो किंवा इथे आपल्याला हे करायचं, तिथे ते करायचं, किंवा एखाद्या वेळेस अडचण आली तर मी जातो. पण 24 तास माझे पेशंट, माझ्याबरोबर काम करणारी जी मुलं काम करतायत, त्यांचा तो सत्कार आहे. म्हणून प्रत्येक वेळी माझा सत्कार झाल्याच्या नंतर मी सांगतो, हा पुरस्कार माझा नसून माझ्या टीमचा आहे. आणि मी माझ्या टीमचं कौतुक करण्यापेक्षा संपूर्ण समाज त्या टीमचं कौतुक करतोय, हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे जो माझा कुटुंबातला माझ्याबरोबर नसेल, पण माझ्या वैद्यकीय मदत कक्षामध्ये काम करणारी 1400 मुलं म्हणजे माझं कुटुंब आहे. आणि कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना आशीर्वाद देणं किंवा त्यांचा जो सत्कार होता, आज मी तुम्हाला सांगतो, आता मी सत्कार किंवा पुरस्कार स्वीकारत कमी केले. पण जे आता उद्या कोल्हापूरला एक पुरस्कार आहे 25 तारखेला, माझ्या वैद्यकीय मदत कक्षात काम करणाऱ्या मुलांना एक मुलांना मी तो पुरस्कार देतो की तुम्ही जाऊन घ्यायचा, तुम्ही जाऊन घ्यायचा. त्या मुलांना खरा त्यांचा सन्मान झाला पाहिजे. आता तुम्ही इलेक्शनसाठी उभं राहताय, तर काय आव्हान कराल? मी एक आव्हान करताना मी एक एवढंच करेन की मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता म्हणण्यापेक्षा मी तुमच्यातला आहे. मला निवडून देण्यामागचं कारण मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे. माझं व्हिजन जे आहे माझ्या तालुक्यासाठी, एक मला सुसज्ज असं चांगलं हॉस्पिटल करायचं आहे, शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करायचं आहे, मुलांसाठी चांगलं काम करायचं आहे, शाळा चांगल्या कशा प्रकारे चालतील किंवा त्या शाळांना कशी प्रगती मिळेल याच्यावर मला काम करायचं आहे, रिक्षावाल्यांसाठी काम करायचं आहे, हे रस्ते सभामंडप यापेक्षा मला त्या समाजासाठी माझ्या काम करायचं आहे. म्हणून मी समाज बांधवांना विनंती करेन, मी एक साधा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तुम्ही मला संधी द्या आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम माझं असेल. मी जर त्या संधीचं सोनं केलं नाही तर पुन्हा मी तुमच्या दारात येणार नाही, एवढंच मी या सांगेन. कारण राजकारण माझा पॅशन आहे, समाजकारण हा माझा धंदा आहे, एवढंच या निमित्ताने सांगेन. खूप खूप छान सर, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा. के सरांनी आतापर्यंत जो आपल्याशी मनमोकळा संवाद साधलाय, त्यातून एक गोष्ट तर स्पष्ट होते की समाजसेवा करायची म्हटली तर ती पदाने नाही तर मनाने होते. मनामध्ये सामाजिक बांधिलकी आणि ती भावना असावी लागते, जी के सरांच्या मनामध्ये खूप काही भरून आहे. म्हणजे एकाच कोणत्या तरी वर्गासाठी नाही, तर शेतकरी असतील, शाळा असतील, रिक्षा चालक असतील, रुग्ण असतील, सगळ्यांसाठी त्यांना काही ना काहीतरी करायचं आहे, त्यांचं ते योगदान द्यायचं आहे. आणि ही भावना खरंच खूप महत्त्वाची आहे. आणि आजच्या ह्या पॉडकास्टमधून के सर तुम्हाला भेटून आम्हाला खरंच खूप आनंद झाला. आणि ह्या इंटरव्ह्यूमधून आम्हाला तुमच्याकडून काही गोष्टी शिकायला मिळाल्या, त्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आणि पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅडम, थँक्यू.